नमस्कार. आज आपण एका अशा संस्थेबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत जिच्या पुस्तकांमधून आपण सगळेच कधी ना कधी शिकलो आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजे NCERT. हो, अगदी. NCERT. आपल्याकडे या संस्थेबद्दलची बरीच माहिती आहे. काही सरकारी अहवाल आहेत, काही लेख आहेत, पण आज आपला उद्देश फक्त माहिती गोळा करणं नाहीये. बरोबर. तर NCERT नक्की काय करते, तिची रचना कशी आहे आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेवर तिचा नेमका प्रभाव कसा पडतो याचं सार समजून घेणं आहे. चला तर मग या माहितीत जरा खोलवर जाऊया. नक्कीच. NCERT ही म्हणजे वरवर पाहता एक सरकारी संस्था वाटते, पण तिचं स्वरूप आणि कार्य खूप व्यापक आहे. 1 सप्टेंबर 1961 रोजी तिची स्थापना झाली. अच्छा, 1961. हो, ही भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे. म्हणजे तिला स्वतःचे निर्णय घेण्याचं बरंच स्वातंत्र्य आहे. ऑटोनॉमस बॉडी, बरोबर. अगदी. तिचं मुख्य काम आहे शालेय शिक्षणाच्या धोरणांची निर्मिती आणि अंमलबजावणी यात केंद्र सरकारला मदत करणं आणि राज्यांना मार्गदर्शन करणं. म्हणजे सल्ला देणं वगैरे. हो, पण त्याहून अधिक. ही केवळ सल्ला देणारी संस्था नाहीये. अनेक अर्थांनी भारतीय शिक्षण प्रणालीला दिशा देणारी एक प्रमुख नियामक आणि प्रेरक शक्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. स्पर्धा परीक्षांसाठी तिची पुस्तकं किती महत्वाची मानली जातात हे तर आपण पाहतोच. बरोबर, ते तिच्या प्रभावाचंच एक उदाहरण आहे. ठीक आहे, मग तिची नेमकी उद्दिष्टे काय आहेत? म्हणजे एवढ्या मोठ्या संस्थेचं ध्येय काय आहे? काय काय मुख्य गोष्टी समोर येतात आपल्या स्रोतांमधून? NCERTची उद्दिष्टे बरीच आहेत, म्हणजे खूप विस्तारलेली आहेत, पण ती काही प्रमुख क्षेत्रांभोवती फिरतात. पहिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात संशोधन करणं. रिसर्च. हो, रिसर्च आणि नवनवीन कल्पनांना प्रोत्साहन देणं. शिक्षण अधिक प्रभावी कसं करता येईल यावर सतत विचार करणं. ओके. दुसरं म्हणजे अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकं तयार करणं. हेच त्यांचं आपल्याला सगळ्यात जास्त माहिती असलेलं काम आहे. हो, पुस्तकं म्हटलं की NCERT आठवतं. अगदी. पण केवळ पुस्तकं नाही, तर इतर शैक्षणिक साहित्य जसं की ऑडिओ व्हिडिओ किंवा आता आपण ज्याला डिजिटल कंटेंट म्हणतो ते तयार करणं आणि प्रकाशित करणं. आणि तिसरं महत्वाचं क्षेत्र आहे शिक्षक प्रशिक्षण, टीचर ट्रेनिंग. खूप महत्वाचं. हो, शिक्षकांसाठी सेवापूर्व म्हणजे नोकरीला लागण्यापूर्वीचं आणि सेवा अंतर्गत म्हणजे नोकरी करत असतानाचं असं प्रगत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणं, जेणेकरून ते नवीन पद्धती आणि संकल्पना वापरू शकतील. म्हणजे संशोधन, साहित्य निर्मिती आणि शिक्षक विकास हे 3 मुख्य स्तंभ झाले म्हणायचे? बरोबर. आणि यासोबतच अजून काही गोष्टी आहेत, जसं की शिक्षण मंत्रालयानं सोपवलेली काही विशेष कार्य पार पाडणं. ओके. शैक्षणिक सेवांचा विस्तार करणं, म्हणजे केवळ सरकारीच नाही तर निमसरकारी आणि खाजगी संस्थांपर्यंतही पोहोचणं. आणि एक महत्वाचं काम म्हणजे हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेणं, टॅलेंट सर्च. अच्छा, ती NTSC परीक्षा वगैरे? हो, अगदी. विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्र यांसारख्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञा शोधून त्यांना शिष्यवृत्ती देणं, गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावं म्हणून. म्हणजे थोडक्यात NCERT शालेय शिक्षणाच्या जवळपास प्रत्येक पैलूला स्पर्श करते. अगदी बरोबर. एवढं मोठं कार्यक्षेत्र सांभाळणारी ही संस्था चालते कशी? तिची प्रशासकीय रचना काय सांगते? इथे खरंच रंजक गोष्ट आपल्या स्रोतांमध्ये दिसते, जी मला खूप महत्वाची वाटली. कोणती? हिच्या सर्वोच्च धोरण निर्णायक संस्थेत म्हणजे महापरिषदेत, जनरल काउन्सिलमध्ये हो, फक्त सरकारी बाबू किंवा शिक्षणतज्ज्ञ नाहीत, तर विद्यापीठ अनुदान आयोगाचे म्हणजे UGCचे अध्यक्ष, वेगवेगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू, सर्व राज्यांचे शालेय शिक्षण मंत्री. हो, हे महत्वाचं आहे. आणि अगदी शाळेतले शिक्षक सुद्धा. किमान 4 शिक्षक सदस्य असतात. अगदी बरोबर. आणि ही रचनाच NCERTच्या कामाला एक वेगळी उंची आणि स्वीकृती देते बरं का. कसं काय? या सर्वसमावेशक रचनेमुळे काय होतं तर धोरणं ठरवताना केवळ दिल्लीत बसून विचार होत नाही, तर देशभरातील विद्यापीठं, राज्य सरकारं आणि प्रत्यक्ष शाळेत शिकवणारे शिक्षक यांच्या भूमिका आणि गरजांचा विचार होतो. यामुळे NCERTच्या धोरणांना राष्ट्रीय स्तरावर आपोआपच व्यापक मान्यता मिळते. अच्छा. हे तिच्या कायदेशीर वैधतेसाठी आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी खूप महत्वाचं आहे. बरोबर. अध्यक्ष कोण असतात मग? पदसिद्ध केंद्रीय शिक्षण मंत्री हे या महापरिषदेचे अध्यक्ष असतात. आणि रोजचं कामकाज, डे टू डे मॅनेजमेंट? दैनंदिन कामकाज संचालक पाहतात, डायरेक्टर. सध्या दिनेश प्रसाद सकलानी हे संचालक आहेत. ओके.
त्यांच्या मदतीला सहसंचालक म्हणजे जॉईंट डायरेक्टर, सचिव आणि इतर अनेक अधिकारी असतात, जे संस्थेची विविध कार्ये आणि वेगवेगळ्या घटक संस्थांमध्ये समन्वय साधतात. आणि ह्या घटक संस्था कुठे आहेत? एनसीईआरटीच्या काही महत्वाच्या घटक संस्था नवी दिल्लीत आहेत. उदाहरणार्थ राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हणजे एनआयई. एनआयई ऐकलंय नाव. हो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, जी मुख्यत्वे संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करते. आणि दुसरी म्हणजे केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था CIT. CIT, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी. बरोबर, जी नावाप्रमाणेच शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर काम करते. पण एनसीईआरटीचं काम फक्त दिल्लीपुरतं मर्यादित राहून चालणार नाही ना, ते देशभरात पोहोचवण्यासाठी काय व्यवस्था आहे? बरोबर. इथे प्रादेशिक शिक्षण संस्था म्हणजे रिजनल इन्स्टिट्यूट्स ऑफ एज्युकेशन, RIs यांचा उल्लेख आपल्या स्रोतांमध्ये वारंवार येतो. हो, RIs. या फक्त शाखा नाहीत, तर त्या प्रादेशिक संसाधन संस्था आहेत असं म्हटलंय. याचा अर्थ काय? हो, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. RIsची भूमिका केवळ राष्ट्रीय धोरणं राज्यांपर्यंत पोहोचवण्यापुरती नाहीये. त्या खरं तर प्रादेशिक पातळीवरील विचार केंद्र म्हणजे रिजनल थिंक टँक्स. अच्छा. आणि नवोन्मेष केंद्र म्हणजे इनोव्हेशन हब्स म्हणून काम करतात. म्हणजे राष्ट्रीय स्तरावर खरलेही धोरणं, उदाहरणार्थ राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजे NCF, तो स्थानिक गरजा, भाषा आणि संस्कृती लक्षात घेऊन कसा लागू करायचा. अच्छा, लोकलायझेशन. हो, यासाठी त्या राज्यांना मदत करतात आणि मार्गदर्शन करतात. त्या प्रदेशाच्या विशिष्ट गरजा काय आहेत हे समजून घेऊन राष्ट्रीय धोरणांना स्थानिक रूप देण्याचं काम त्या करतात. अच्छा, म्हणजे त्यात दुतर्फा पूल आहेत, केंद्राकडून राज्यांकडे आणि राज्यांकडून केंद्राकडे फीडबॅक पोहोचवणाऱ्या. अगदी. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक RIला एक प्रात्यक्षिक बहुउद्देशीय शाळा जोडलेली असते. डेमॉन्स्ट्रेशन मल्टीपर्पज स्कूल, DMS. हो, ही शाळा म्हणजे NCERTसाठी एक प्रकारे प्रयोगशाळाच आहे. लॅब सारखी. अगदी. नवीन शैक्षणिक पद्धती, नवीन पुस्तकं किंवा शिकवण्याचे नवे मार्ग इथे प्रत्यक्ष वापरून पाहिले जातात. त्याचा परिणाम काय होतो हे तपासलं जातं. म्हणजे पायलट टेस्टिंग होतं तिथे. बरोबर. त्यामुळे कोणतंही धोरण किंवा पद्धत मोठ्या प्रमाणावर लागू करण्याआधी तिची व्यवहार्यता आणि परिणामकारकता तपासली जाते. हा एक उत्तम अभिप्राय म्हणजे फीडबॅक मिळवण्याचा मार्ग आहे. कुठे कुठे आहेत ह्या RIES? देशभरात अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर आणि शिलाँग इथे आहेत. शिलाँगची ईशान्य भारतासाठी आहे NERIE. आणि आपला महाराष्ट्र? आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की महाराष्ट्राचा समावेश भोपाळ RIच्या कार्यक्षेत्रात येतो. ओके. आता NCERTच्या प्रत्यक्ष कामांबद्दल बोलूया, ज्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध येतो. पाठ्यपुस्तकांची निर्मिती. हो, ही कदाचित NCERTची सर्वात जास्त दिसणारी आणि ओळखली जाणारी गोष्ट आहे. ही पुस्तकं कशी बनतात याबद्दल आपल्या स्रोतांमध्ये काय म्हटलंय? ही प्रक्रिया राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यावर म्हणजे NCF वर आधारित असते, हे तर स्पष्ट आहे. पण यात केवळ माहिती देण्यावर भर नसतो. नाही. तर विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित शिकण्याचे परिणाम म्हणजे लर्निंग आउटकम्स कसे साध्य होतील यावर अधिक लक्ष केंद्रित केले जातं असं दिसतंय. बरोबर आहे. NCERTची पाठ्यपुस्तकं केवळ माहितीचा संग्रह नसतात. ती विशिष्ट शैक्षणिक उद्दिष्ट्य आणि अपेक्षित अध्ययन निष्पत्ती म्हणजे लर्निंग आउटकम्स साध्य करण्यासाठी काळजीपूर्वक तयार केलेली साधनं आहेत. म्हणजे प्रत्येक धड्यामागे काहीतरी उद्दिष्ट असतं. अगदी. म्हणजे प्रत्येक धड्यातून किंवा पुस्तकातून विद्यार्थ्यांनी काय शिकावं, कोणती कौशल्ये आत्मसात करावीत हे निश्चित केलेलं असतं आणि त्यानुसार आशयाची रचना केलेली असते. पण पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर शिक्षक प्रशिक्षण हा NCERTचा एक अत्यंत महत्त्वाचा पण तुलनेनं कमी चर्चेला जाणारा भाग आहे. हो, खरंय. शिक्षकांची व्यावसायिक गुणवत्ता वाढवण्यासाठी सेवापूर्व आणि सेवा अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम सातत्याने चालवले जातात. प्राथमिक शिक्षकांसाठी विशेष अभिविन्यास कार्यक्रम म्हणजे SOPT. हो, स्पेशल ओरिएंटेशन प्रोग्राम फॉर प्रायमरी टीचर्स असे मोठे उपक्रम राबवले गेले, ज्यात NCERTने परस्पर संवादी व्हिडिओ तंत्रज्ञानाचा खूप प्रभावीपणे वापर केला होता, तोही अनेक वर्षांपूर्वी. इथे
1993च्या यशपाल समितीच्या शिक्षण बिना बोजके म्हणजे लर्निंग विदाऊट बर्डन ह्या प्रसिद्ध अहवालाचा उल्लेख करणं महत्त्वाचं वाटतं. हो, नक्कीच. आपल्या स्रोतांमध्ये म्हटलंय की ह्या अहवालानं त्यावेळच्या शिक्षक प्रशिक्षणातील काही उणीवांवर नेमकं बोट ठेवलं होतं आणि त्यानंतर NCERTने आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले. बरोबर आहे. हे ऐकून असं वाटतं की NCERT केवळ स्वतःच्याच कक्षेत काम करत नाही, तर बाहेरून येणाऱ्या शिफारशी आणि समीक्षेकडेही गांभीर्याने पाहते हो, आणि त्यानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणते. नक्कीच. ही प्रतिसादक क्षमता म्हणजे रिस्पॉन्सिव्हनेस कोणत्याही मोठ्या संस्थेसाठी आवश्यक असते आणि NCERTने ते वेळोवेळी दाखवलं आहे. या मूलभूत कामांव्यतिरिक्त NCERT अनेक महत्त्वाचे राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक उपक्रम राबवते. जसे की तुम्ही मगाशी म्हणालात तशी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा NTSE. हो, NTSE, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन. या परीक्षेद्वारे देशभरातील अत्यंत हुशार आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांचा शालेय स्तरावरच शोध घेतला जातो आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. तसंच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाची आवड वाढवण्यासाठी दरवर्षी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विज्ञान, गणित आणि पर्यावरण प्रदर्शन भरवलं जातं. सायन्स एक्झिबिशन. हो, यात देशभरातून विद्यार्थी आपले प्रकल्प सादर करतात आणि केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मानही केला जातो. म्हणजे एकंदरीत क्वालिटी इम्प्रूव्हमेंटवर भर आहे. अगदी. हे सर्व उपक्रम शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचे आहेत. हे सगळं पारंपरिक शिक्षण पद्धती आणि उपक्रमांबद्दल झालं. पण आजचं युग डिजिटल आहे. बरोबर. या बदलत्या काळात NCERT कुठे आहे? आपल्या स्रोतांमध्ये ई-पाठशाळा म्हणजे ई-पाठशाळा या उपक्रमाचा उल्लेख आहे, जो नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू झाला. यात नक्की काय मिळतं? ई-पाठशाळा हे शिक्षण मंत्रालय आणि NCERT यांचा एक महत्त्वाचा संयुक्त उपक्रम आहे. हे एक डिजिटल व्यासपीठ आहे आणि मोबाईल ॲप स्वरूपातही उपलब्ध आहे. ॲप पण आहे. हो, यावर NCERTची सर्व पाठ्यपुस्तकं म्हणजे इयत्ता 1 ते 12ची डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत. म्हणजे PDF वगैरे. हो, आणि त्यासोबतच केवळ पुस्तकच नाहीत तर ऑडिओ, व्हिडिओ, नियतकालिकं आणि इतर विविध प्रकारची शैक्षणिक संसाधने म्हणजे लर्निंग रिसोर्सेस सुद्धा इथे आहेत. अच्छा. ही सामग्री प्रामुख्याने इंग्रजी, हिंदी आणि उर्दू या भाषांमध्ये आहे. याचा फायदा विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि अगदी शिक्षण क्षेत्रातील संशोधकही घेऊ शकतात. आणि कुठल्याही डिव्हाइसवर वापरता येतं. हो, डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट किंवा स्मार्टफोन अशा कोणत्याही डिव्हाइसवर वापरता येतं. थोडक्यात हे NCERTच्या शैक्षणिक साहित्याचं एक मोठं डिजिटल भांडार आहे. आणि मग यानंतर 5 सप्टेंबर 2017ला शिक्षक दिनाच्या दिवशी दीक्षा म्हणजे DIKSHA डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग नावाचं पोर्टल सुरू झालं. हो, दीक्षा. यात काय वेगळं आहे? हे ई-पाठशालेपेक्षा कसं वेगळं आहे याबद्दलचं स्रोत काय सांगतात? दीक्षा हे ई-पाठशालेच्या पुढचं पाऊल आहे आणि अधिक व्यापक संकल्पना आहे. याला एक देश एक डिजिटल प्लॅटफॉर्म असं म्हटलं जातं. वन नेशन वन डिजिटल प्लॅटफॉर्म. बरोबर. आणि केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी PM ई-विद्या म्हणजे PM ई-विद्या कार्यक्रमाचा हा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. दीक्षा केवळ एक कंटेंट पोर्टल नाहीये, तर ते एक राष्ट्रीय डिजिटल पायाभूत सुविधा आहे. नॅशनल डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर. ओके. हो, आणि याची सर्वात खास आणि नाविन्यपूर्ण गोष्ट म्हणजे ऊर्जावान पाठ्यपुस्तके म्हणजे एनर्जाइज्ड टेक्स्ट बुक्स. ऊर्जावान पाठ्यपुस्तके हे काय आहे? इंटरेस्टिंग वाटतंय. म्हणजे NCERTच्या नवीन छापील पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक धड्यासोबत एक QR कोड दिलेला असतो. अच्छा, QR कोड. हो, हा कोड मोबाईल ॲपने स्कॅन केला की विद्यार्थी किंवा शिक्षक थेट त्या धड्याशी संबंधित अतिरिक्त डिजिटल सामग्री मिळवू शकतात. जसं की स्पष्टीकरणाचे व्हिडिओज, संबंधित संकल्पनांवर आधारित प्रश्नमंजुषा म्हणजे क्विज, ॲनिमेशन्स किंवा इतर पूरक वाचन साहित्य. अरे वा, म्हणजे पुस्तक वाचता वाचता लगेच व्हिडिओ बघता येतो? अगदी. यामुळे काय होतं तर पारंपरिक छापील पुस्तक आणि डिजिटल शिक्षण यांच्यात एक सहज पूल तयार होतो. याला पूल बेस्ड दृष्टिकोन म्हणतात. पूल बेस? हो, म्हणजे माहिती विद्यार्थ्यांपर्यंत ढकलली जात नाही, तर विद्यार्थी स्वतःच्या गरजेनुसार आणि जिज्ञासेनुसार ती मिळवण्यासाठी QR कोड वापरतो. अच्छा, इंटरॅक्टिव्ह झालं म्हणजे शिक्षण. बरोबर.
आणि अजून एक थक्क करणारी गोष्ट म्हणजे हे व्यासपीठ तब्बल 36 भारतीय आणि 7 परदेशी भाषांमध्ये उपलब्ध आहे. 36 भारतीय भाषांमध्ये. हो, याची पोहोच किती मोठी आहे याची कल्पना यावरून येते. अच्छा. म्हणजे पाठशाळा हे मुख्यत्वे डिजिटल सामग्रीचं एक मोठं ग्रंथालय आहे, तर दीक्षा हे त्यापुढे जाऊन एक परस्पर संवादी म्हणजे इंटरॅक्टिव्ह राष्ट्रीय डिजिटल पायाभूत सुविधा आहे. बरोबर. ज्यात QR कोडसारख्या वैशिष्ट्यांमुळे छापील पुस्तकं आणि डिजिटल जग जोडलं जातं. ही स्पष्टता महत्वाची आहे. अगदी बरोबर. दीक्षा केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर शिक्षक प्रशिक्षणासाठी, त्यांची व्यावसायिक क्षमता वाढवण्यासाठी आणि शाळांसाठी एक डिजिटल व्यासपीठ म्हणूनही खूप मोठ्या प्रमाणावर वापरलं जात आहे. आपण चर्चेच्या सुरुवातीला आणि मध्येही राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजे NCFचा उल्लेख केला. हो. याबद्दल जरा अधिक विस्ताराने बोलूया. हे नक्की काय आहे आणि NCERTची यात काय भूमिका आहे? कारण हा शब्द शिक्षण क्षेत्रात खूप महत्वाचा मानला जातो. NCF म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. हा NCERTने तयार केलेला एक अत्यंत महत्वाचा धोरणात्मक दस्तऐवज आहे. पॉलिसी डॉक्युमेंट? हो, हा एक मार्गदर्शक आराखडा आहे जो देशातील शाळांसाठी अभ्यासक्रम कसा असावा, पाठ्यपुस्तकं कोणती असावीत आणि शिकवण्याच्या पद्धती कशा असाव्यात याबद्दल दिशा देतो. म्हणजे सिलेबस आणि पेडागॉजी दोन्ही. अगदी. महत्वाचं म्हणजे हा आराखडा केवळ काय शिकायचे म्हणजे कंटेंट हे सांगत नाही, तर कसे शिकायचे म्हणजे पेडागॉजी यावरही तितकाच भर देतो. ओके. NCERTने आतापर्यंत 4 प्रमुख NCF प्रकाशित केले आहेत. 1975, 1988, 2000 आणि 2005. यातला NCF 2005 खूप महत्वाचा मानला जातो असं आपल्या स्रोतांमध्ये सातत्याने म्हटलं आहे. त्याचं कारण काय असावं? हो, NCF 2005 हा भारतीय शिक्षण पद्धतीत एक मोठा वैचारिक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न होता. या आराखड्याने शिक्षणाला घोकमपट्टी आणि परीक्षार्थी केंद्रित दृष्टिकोनातून बाहेर काढलं. रोट लर्निंग पासून दूर. हो, आणि बाल केंद्रित म्हणजे चाइल्ड सेंट्रिक आणि रचनात्मक शिक्षणावर म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट लर्निंगवर भर दिला. रचनात्मक शिक्षण म्हणजे ज्ञान हे फक्त शिक्षकाने किंवा पुस्तकाने दिले जात नाही, तर विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून, आजूबाजूच्या जगाशी संवाद साधून आणि कृतीतून ते रचतो किंवा निर्माण करतो. म्हणजे लर्निंग बाय डुईंग किंवा अनुभवातून शिकण्यावर भर. अगदी. ज्ञानाला शाळेबाहेरील जीवनाशी जोडणे, पाठांतर टाळून संकल्पना समजून घेण्यावर भर देणे, परीक्षेला अधिक लवचिक आणि वर्गातील जीवनाचा भाग बनवणे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अभ्यासक्रमाचा बोझा कमी करणे ही NCF 2005 ची काही मुख्य उद्दिष्टे होती. लर्निंग विदाउट बर्डन. बरोबर. याचा प्रभाव खूप मोठा होता. देशातील जवळपास 17 राज्यांनी आपापले अभ्यासक्रम NCF 2005च्या आधारावर तयार केले किंवा त्यात बदल केले. त्यामुळे हा खऱ्या अर्थाने एक मैलाचा दगड ठरला. आणि आता 2023 मध्ये नवीन NCF आला आहे, जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे NEP 2020 वर आधारित आहे. हो, नवीन NCF. यात काय नवीन गोष्टींवर भर दिला आहे? आपल्या स्रोतांनुसार यात काही मोठे बदल दिसत आहेत. याचा नेमका अर्थ काय लावायचा? NCF 2023 हा पूर्णपणे NEP 2020च्या दूरदृष्टीनुसार आणि तत्वानुसार बनवला गेला आहे. यात सर्वात मोठा आणि मूलभूत बदल म्हणजे शिक्षणाची नवीन रचना. ती 5+3+3+4 वाली. अगदी. 5+3+3+4 जी वयाच्या 3 वर्षांपासून ते 18 वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना औपचारिक शिक्षण प्रणालीत आणते. यात केवळ विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर नाही, तर त्यांच्या शारीरिक, सामाजिक, भावनिक आणि नैतिक अशा सर्वांगीण विकासावर म्हणजे होलिस्टिक डेव्हलपमेंटवर भर दिला आहे. होलिस्टिक डेव्हलपमेंट. ओके. आणखी एक महत्वाचा आणि चर्चेतला मुद्दा म्हणजे बहुभाषिकतेवरचा भर. या नवीन आराखड्यानुसार इयत्ता 9वी आणि 10वीसाठी 3 भाषा शिकणं अनिवार्य केले आहे. 3 भाषा? हो, आणि त्यात किमान 2 भाषा या भारतीय असणं आवश्यक आहे. हा एक मोठा बदल आहे. होय. तसेच 21व्या शतकातील कौशल्यांवर भर आहे. म्हणजे स्किल्स फॉर 21st सेंचुरी. जसं की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, डेटा सायन्स, व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे VR सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षण प्रक्रियेत समावेश करण्यावर भर दिला आहे. म्हणजे शिक्षण अधिक प्रॅक्टिकल आणि फ्युचर रेडी बनवण्याचा प्रयत्न. अगदी. जेणेकरून शिक्षण अधिक आकर्षक,
अनुभवात्मक आणि भविष्यवेधी म्हणजे फ्युचर रेडी होईल. परीक्षा पद्धतीतही बदल प्रस्तावित आहेत. अच्छा. याचा एकूण अर्थ असा की शिक्षण आता केवळ पुस्तकी ज्ञानापुरते किंवा वार्षिक परीक्षेपुरते मर्यादित न ठेवता ते अधिक अनुभवात्मक म्हणजे एक्सपिरियन्शियल, समग्र म्हणजे होलिस्टिक, लवचिक म्हणजे फ्लेक्सिबल आणि विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी व क्षमतेनुसार विकसित होणारे बनवण्याचा हा एक व्यापक प्रयत्न आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की NCERT ही केवळ पाठ्यपुस्तकं छापणारी आणि विकणारी संस्था नाहीये. अजिबात नाही. तिची भूमिका त्याहून कितीतरी पटीने मोठी आणि गुंतागुंतीची आहे. शालेय शिक्षणासाठी धोरणं ठरवणं, त्यावर संशोधन करणं, अभ्यासक्रम आणि पुस्तकं विकसित करणं, शिक्षक प्रशिक्षण, लाखो शिक्षकांना प्रशिक्षित करणं, डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे NCFच्या माध्यमातून संपूर्ण देशाच्या शालेय शिक्षणाची दिशा ठरवणं. या सर्वच बाबतीत NCERT हा भारतीय शिक्षण व्यवस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि कदाचित अपरिहार्य आधारस्तंभ आहे. अगदी सहमत. NCERT ही एक समन्वय साधणारी, मार्गदर्शन करणारी आणि नेतृत्व करणारी संस्था आहे. ती केवळ आदेश देत नाही, तर राज्य सरकारं, विद्यापीठं, स्वयंसेवी संस्था आणि इतर अनेक भागधारकांना एकत्र आणून काम करते. हो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती काळानुसार बदलत आहे आणि स्वतःला अद्ययावत करत आहे. आपण ई-पाठशाला, दीक्षा आणि नवीन NCFच्या उदाहरणावरून हे पाहिलं. बरोबर. डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं आणि NEP 2020 सारख्या मोठ्या राष्ट्रीय धोरणांना प्रतिसाद देण्याची तिची क्षमता नक्कीच उल्लेखनीय आहे. जाता जाता एक विचार मनात येतो, जो आपल्या स्रोतांमध्ये थेट मांडलेला नसला तरी या चर्चेतून नक्कीच पुढे येतो. काय? NCERT राष्ट्रीय स्तरावर पाठ्यपुस्तकं आणि अभ्यासक्रमाद्वारे शिक्षणात एक प्रकारची समानता आणि किमान दर्जा राखण्याचा प्रयत्न करते. हो. पण आपला भारत देश हा भाषा, संस्कृती, सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती याबाबतीत प्रचंड विविधता असलेला देश आहे. बरोबर. खूप विविधता आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक मानके आणि ध्येय गाठताना त्याचवेळी प्रत्येक प्रदेशाच्या स्थानिक गरजा, प्रादेशिक भाषा, संस्कृती आणि ओळख यांना योग्य स्थान कसं देता येईल? हा खूप कळीचा मुद्दा आहे. या दोन्हींमध्ये योग्य संतुलन साधणं हे एक मोठं आव्हान आहे, नाही का? यावर निश्चितच अधिक विचार करायला आणि चर्चा करायला वाव आहे.